विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्कल म्हणजे वर्तुळ हा चॅप्टर आपण अभ्यासणार आहोत. आता सर्कल म्हणजे काय, तर सर्कल तर सर्वांनाच माहित असते. सर्कल म्हणजे असा जर आपण एक गोल काढला तर त्याला म्हणतो आपण सर्कल. मग आता हा जो सर्कल आहे तो सर्कल काढताना एक सेंटर असतं, एक मध्यबिंदू असतो आणि त्या बिंदूपासून समान अंतरावर जो आपण एक राऊंड काढलेला आहे तर त्याला म्हणतात सर्कल. हा जो आहे, हा जो मधला एक बिंदू दिसतोय याला म्हणतो आपण सेंटर. तर हा जो सेंटर आहे तर या सेंटर जोडून आपल्याला हा जो सेंटर आहे, जो बिंदू आहे, तर याला जे नाव आहे ते याला नाव देतो आपण सेंटर. म्हणजे त्याला म्हणतात वर्तुळाचा केंद्रबिंदू. आता हा जो केंद्रबिंदू असतो तर या केंद्रबिंदूपासून हा जो सर्कल असतो हा प्रत्येक ह्या सर्कलवरचा प्रत्येक पॉइंट हा सेम डिस्टन्सवर असतो, म्हणून त्याला म्हणतात सेंटर. आहे ती म्हणजे रेडियस. ही जी झाली, हा सेंटर आणि सर्कलवरचा कुठलाही एखादा जर पॉइंट जोडला तर याला म्हणतात रेडियस. ही झाली आपली रेडियस. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे तो म्हणजे डायमीटर. अशी एखादी रेषा जी सर्कलच्या सेंटरमधून जाते आणि सर्कलवरील दोन बिंदूंना टच करते. म्हणजे सेंटरमध्ये जाऊन सर्कलवरील कोणत्याही दोन बिंदूला जर टच करत असेल तर याला म्हणतात रेडियस. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याकडे कॉर्ड. तर ही झाली आपली कॉर्ड. याला म्हणतात कॉर्ड. कॉर्ड म्हणजे मराठीत म्हणतात त्याला जीवा. म्हणजे अशी एखादी रेषा जी सेंटरमधून न जाता सर्कलवरील कोणत्याही दोन बिंदूंना जर टच करत असेल तर त्याला म्हणतात कॉर्ड. तर या सर्कल आणि डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ सर्कल. तर या सर्कल यामध्ये आपल्यासाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे सेंटर, दुसरं म्हणजे रेडियस आणि सॉरी इथे डायमीटर पाहिजे. डायमीटर, सेंटर, डायमीटर, रेडियस आणि कॉर्ड या सर्कलच्या संबंधित सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. धन्यवाद.